पहिला चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट, पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती मारा. उजव्या हाताची गोलंदाजी करत असताना राईट अँगलने अर्थात आपण पाहिलं ना, एक चांगला अँगल क्रिएट करण्यात आला. गोलंदाज ऋतिक माळी याच्याकडे असलेली गोलंदाजी आज तो मैदानावरती दाखवण्यासाठी सज्ज झालेला आपण पाहतोय. यासाठी केला होता अट्टहास की शेवट गोड व्हावा. आज आपल्याकडे असलेला सर्वोत्तम खेळ दाखवण्याची हीच ती वेळ आहे. कारण ज्या स्पर्धेची आपण औत्सुक्याने कुतूहलाने वाट पाहत असतो ती धावीर चषक आज मैदानावरती गाजताना आपण पाहतोय. दोन्ही संघ सज्ज आहेत. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, गॅप शोधण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक थोडेसे पडतायत, धडपडतायत, मात्र तितकं चांगलं कमबॅक सुद्धा करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. एका बाजूला कौस्तुभ, दुसऱ्या बाजूला विनायक, ही जोडी मैदानाच्या आत आपण पाहतोय. ऋतिक माळे यांची गोलंदाजी, पॉवर प्लेचं षटक हाताळलंय. पॉवर प्ले मध्ये षटक टाकणारा गोलंदाज जसप्रीत बुमराह असावा, मोहम्मद सिराज असावा, अगदी त्याच वेळेला मिचेल स्टार्क असावा, असं बऱ्याच प्रत्येक संघाला वाटतं. मात्र इथून मात्र आपण जर पाहिलं ना तर प्रेरणा 11 खैरवाडेने सांगितलं की ऋतिक माळी सुद्धा असावा. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवलेला चेंडू अचूक टप्प्यावरती पडलाय. फलंदाज बीट झालाय. कौस्तुभ इथून मात्र प्रयत्न करतोय की पॉवर प्लेच्या षटकांमध्ये मोठे हाणामारी करावं. नाणेफेकीचा कौल जिंकला, प्रथमतः फलंदाजी स्वीकारली आहे. एका बाजूला अर्थात सन्मान्य सुभाषदादा इंगळे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला अर्थात संकेतजी देशमुख तरुण मित्र मंडळ यांचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. कमालीची गोलंदाजी, शॉर्ट पिच प्रकारचा यावेळेचा चेंडू मात्र आपण पाहतोय पंचांनी वाईड घोषित केला. एक्स्ट्राची धाव दाफलकावरती जरूर पाहायला मिळतोय. बघा फलंदाज थोडाफार सफल जरूर झाला होता, मात्र चेंडू अर्थात आपण जर पाहिलं ना तर यावेळेला वाईड पाहायला मिळालाय. लेगस्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी वाईड घोषित केले. एक्स्ट्राची धाव दाफलकावरती बहाल केली जाईल. 3 ही धावसंख्या दाफलकावरती. वायसीसी पिंगळसाई संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि तदनंतर मात्र ज्या पद्धतीची सुरुवात हवी होती पहिल्या 3 चेंडूंवरती ती झाली नाहीये. याला खऱ्या अर्थाने एक रणनीतीच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण बघू शकतो की सावध पवित्र आहे. चांगल्या चेंडूंचा सन्मान करणं ही क्रिकेटची आधुनिक परिभाषा आहे. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाजाचं कौतुक करावं तितकं कमी आहे. ज्या लाईन आणि लेंथवरती आज त्याने मारा केलाय त्यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की श्री धावीर चषकाचा त्याने अभ्यास केलाय. मग या खेळपट्टीचा अभ्यास अत्यंत महत्वाचा आहे. इतकी मोठी क्रिकेटची स्पर्धा जिथे परिपक्वता असावी अशा वेळेला ऋतिक माळी सारखा गोलंदाज आज खऱ्या अर्थानं चमकतोय. आणि क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये इतक्या निर्णायक स्थळी आपण जर पाहिलं ना तर मात्र प्रतिस्पर्धी संघाला अक्षरशः बेड्या घातल्यासारखा बंदिस्त करून ठेवलेला आपण पाहतोय. ज्या क्वार्टर फायनलची लढत आपण चौकार षटकाराने सुरुवात होईल अशी अपेक्षा करतो, अशा वेळेला ऋतिक माळी सारखा गोलंदाज मैदान गाजवताना आपण पाहतोय. शॉर्ट पिच चेंडू आहे. यावेळेला मात्र या चेंडूची वाट पाहिली, या चेंडूची वाट लावली आणि तदनंतर मात्र मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर घणाघाती प्रहार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. की उंची पसंत आणि म्हणूनच का होईना विनायकच्या बाट मधून आलेला षटकार फार महत्वाचा आहे. वायसीसी पिंगळसाई संघाच्या खेळामध्ये आनंदोत्सव साजरा केला जातोय. दिशा से भटके, अंपायर जी ने दिए फटके. चेंडू मात्र ऑफस्टंपच्या पूर्णपणे बाहेर. पंचांनी चेंडूला वाईड घोषित केलं. एक्स्ट्राची धाव दाफलकावरती बदलाव. 1 और 1 11, 11 ही धावसंख्या दाफलकावरती जमा झालेली आपण पाहतोय. प्रेरणा 11 खैरवाडी संघ इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करत ऋतिक माळी आपल्या गोलंदाजीमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न निश्चित करतोय. हवेचा प्रवाह आपण पाहिला ना खूप चांगल्या पद्धतीचा आहे. मग तो फलंदाजांसाठी गुणकारी आहे की अगदी त्याच वेळेला त्याच्या विरोधाभासातली आहे हे बघणं सुद्धा तितकंच औत्सुक्याचं असणार आहे. या षटकातील एक चेंडू येणं बाकी आहे जिथे एक षटकार आलाय विनायकच्या बाट मधून आणि तदनंतर मात्र आणखी मोठ्या फटक्यांची अपेक्षा केली जाते. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. ऋतिक माळी यासाठी ओळखला जातो. जाळं विणलं गेलं आणि तदनंतर मात्र
एक वर एक षटक समाप्त. 11 धावा फलकावरती एक फलंदाज बाद झाला. एक षटक सुद्धा समाप्त झालेला आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत. 1 डाऊन साठी आपण पाहतोय मनीष कुचेकर, ज्याने पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक झळकावलं. दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा आक्रमकतेचा आविष्कार दाखवला आणि तदनंतर मात्र मेन इन फॉर्म मनीष कुचेकर मैदानाच्या आत येताना आपण पाहतो. राज पाटील गोलंदाजी मोर्चावरती आलाय. षटक क्रमांक दुसरा या वेळेला हाताळणार आहे, जिथे प्रेरणा 11 खैरवाडी संघाने त्याच्यावरती विश्वास दर्शवलाय की षटक क्रमांक दुसरा पॉवर प्लेच आहे, ते षटक तुम्ही चांगल्या पद्धतीने हाताळू शकाल. राज पाटील गोलंदाजीच्या मोर्चावरती, जिथे स्ट्राइक एंड वरती कौस्तुभ सज्ज आहे. बघा, कौस्तुभ सुरुवातीला बॉलिवूडच्या एखाद्या नवख्या ऍक्टर प्रमाणे स्ट्रगल करताना मैदानावरती आपण पाहतोय. पहिल्या 4 चेंडूंवरती केवळ 3 धावा आल्या. त्यावेळेला कौतुक करावं असं वाटलं, अर्थात ऋतिक माळीच्या गोलंदाजीचं, कारण त्याच्या गोलंदाजीमध्ये व्हरायटी व्हेरिएशन प्रचंड पाहायला मिळाली. हा या वेळेला मातीची विकेटची करामत. कधी चेंडू टप्पा पडल्यावरती खाली राहतो, कधी चेंडू टप्पा पडल्यानंतर स्किट होतोय, तर कधी उचळी प्राप्त करतोय. क्रिकेट हा खेळ आणि धावीरची क्रिकेटची स्पर्धा बऱ्याच वेळेला रोमहर्षक आणि आकर्षक सुद्धा करताना आपण पाहतोय. आणि धावीर चषक मित्रांनो म्हटलं ना की रसिक मायबाप प्रेक्षक लोहचुंबकासारखे चिकटलेले असतात या मैदानावरती. बघा, इथून बाहेरून जर असं वाटलं ना तर कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे की काय, सिमेंटची खेळपट्टी आहे की काय असं वाटू लागतं. मात्र अशा वेळेला आतमध्ये आपण जर पाहिलं ना तर ही मातीची क्रिकेटपट्टी आहे. अगदी शेणाने सारवलेली क्रिकेट पट्टी आहे, खेळपट्टी आहे. आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी ही खेळपट्टी बनवली त्यांचा आपण करूयात कौतुक, ज्यांनी खऱ्या अर्थानं कमालीची कामगिरी केली आहे. रात्रीचा दिवस घेतला, मेहनत घेतली. आपण जर पाहिलं धनंजयजी पोकळे, नारायण मोरे, दत्ता महागावकर, गणेशजी पाटील, उद्देश पोंगडे, विनोदजी चोरगे, नरेश सकपाळ, प्रकाशजी गडविले यांचं सगळ्यांचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागणार आहे. कारण कुठलीही क्रिकेटची स्पर्धा म्हटलं आणि त्यात जर धावीर सारखी इतकी मोठी क्रिकेटची स्पर्धा मित्रांनो म्हटलं ना तर अगदी 1-2 महिन्यांपासून सुरुवात करावी लागते आणि तदनंतर अशा पद्धतीची भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत असते. या सर्व रथी महारथींचं खऱ्या अर्थानं आपण करूयात कौतुक. अगदी त्याच वेळेला या आयोजन कमिटीमध्ये असणारे सर्वजण, त्यांचं सुद्धा आपण कौतुक करणं तितकंच गरजेचं आहे. वळूयात मैदानावरती. यावेळेला फुलटा स्वरूपातील चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आपल्याला जरूर पाहायला मिळालाय. पंच हा चेंडू पडताळून पाहतील की भीमरचा चेंडू होता का, कमरेच्या वरती चेंडू खेळला होता का, हे 21व्या शतकामध्ये तिसऱ्या पंचांद्वारे पाहिलं जाईल, पडताळणी केलं जाईल. राज पाटील याची गोलंदाजी. पहिला चेंडू आपण पाहिला, डॉट टाकला गेला आणि त्यानंतर मात्र फुलटॉस स्वरूपातील चेंडू. मग पंचांनी विचार केला इतकी महत्वाची मॅच आहे तर रिस्क का घ्यावी, वेन इन डाऊट गो टू द थर्ड अंपायर. अशा पद्धतीची तंत्रप्रणालीचा पुरेपूर वापर करताना आपण पाहतोय. निसर्गरम्य वातावरणामध्ये ही क्रिकेटची स्पर्धा पार पडताना आपल्याला पाहायला मिळते. रोहा तालुका आपण जर पाहिलं ना तर सर्व धर्म समभाव अशा दृष्टिक्षेपातून या तालुक्याकडे बघितलं जातं. रोहा तालुक्यामध्ये आपण पाहिलं तर सर्व धर्मीय व्यक्ती एकत्र राहताना आपल्याला पाहायला मिळतात. आपण जर पाहिलं ना तर रोहा तालुक्यामधून आमदार सुद्धा येतात, रोहा तालुक्यामधून खासदार सुद्धा येतात, रोहा तालुक्यामध्ये मंत्रिमंडळाचं पद सुद्धा आहे. त्यामुळे राजकीय वरदहस्त या रोहा तालुक्यावरती सुद्धा प्रचंड पाहायला मिळालंय. आणि रोहा तालुक्याला अगदी त्याच वेळेला शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा सुद्धा वारसा लाभलेला आपण पाहिलाय. त्यामुळे या तालुक्याची ओळख रायगडच्या पटलावरती, महाराष्ट्राच्या पटलावरती मानाने आणि अभिमानाने घेतली जाते. आणि त्यात धावीर महाराजांचं खऱ्या अर्थानं मंदिराची खऱ्या अर्थाने सेवा भावही खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी पाहत असतो. भाविक सुद्धा येत असतात. इट्स अ फेअर डिलिव्हरी. येस, योग्य चेंडू होता. केवळ 1 धाव या ठिकाणी मिळणार आहे. धावफलक बदलाव होईल. 12 ही धावसंख्या धावफलकावरती लागले. एक फलंदाज बाद झालाय. दुसरं षटक. राज पाटील मैदानावरती खेळ प्रदर्शित करण्यासाठी सज्ज झालाय. प्रेरणा 11 खैरवाडी संघाकडून आता मात्र आपण पाहिलं राज पाटील या नावाचा गोलंदाज झालाय आणि अचूक टप्प्यावरती मारा केलाय. नाणेफेकीचा कौल जिंकला गेला वायसीसी पिंगळसाई संघाच्या बाजूने. प्रथमतः फलंदाजी स्वीकारलाय आणि मात्र त्याचा प्रत्युत्तर देत असताना इथून मात्र प्रेरणा 11 खैरवाडी संघाने आपल्याकडील असलेला सर्वोत्तम खेळ मैदानावरती करून दाखवलाय. आपण पाहिलं एक षटकार विनायकच्या बॅट मधून जरूर आला, मात्र विनायकला त्याची खेळी मोठ्या रूपामध्ये विस्तारित करता येऊ शकली नाहीये आणि तिथून मात्र कौस्तुभ आणि मनीष कुचेकर या जोडीला कमबॅक करणं गरजेचं आहे.
राज पाटील आपल्याकडे असलेली गुणवत्ता खेळ दाखवण्याचा प्रयत्न निश्चितच करतोय. वारंवार गोलंदाजाच्या रनअप मध्ये थोडासा बिघाड करण्याचा प्रयत्न, कधी स्वतः गोलंदाजाची चूक होते, कधी फलंदाज थोडासा तयार नाही आहे, कधी यष्टीरक्षक क्षेत्ररक्षण सजवतोय, असं बरंच काही चित्र मैदानावरती पाहायला मिळतोय. प्रत्येक जण कोणी रिस्क घ्यायला मागत नाहीये. वेळ जाऊ देत, मात्र योग्य डिसिजन येऊ देत. यावेळेला मात्र गॅपचा पुरेपूर वापर. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. मिळतील पूर्ण 4 धावा चौकार. केली जाईल. थंडीचा महिना, शेकोटी डेफिनेटली पेटवली जाईल. रोहा तालुक्यामध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये थंडी प्रचंड पडते. 16 ऑन स्कोरबोर्ड. 16 धावा दाफलकावरती लागल्यात. एक फलंदाज बाद झालाय. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. मनीष कुचेकर आपली फॉर्म मैदानावरती दाखवण्यासाठी सज्ज आहे. मग अशा वेळेला तिखट मारा, यॉर्कर डिलिव्हरी, फलंदाजाला प्रश्न विचारला गेला आणि तदनंतर मात्र जबरदस्त धाटणीची गोलंदाजी आज मैदानावरती करताना आपल्याला पाहायला मिळते. क्वालिटेटिव्ह गोलंदाजीचा एक नमुना पेश केला जातोय. आजकालच्या महागाईमध्ये कंजूशीने गोलंदाजी करणं गरजेचं आहे आणि राज पाटील कंजूस गोलंदाजांच्या यादीमध्ये नक्कीच त्याची गणती डेफिनेटली घेतली जाईल. यावेळेला बाउन्सर प्रकारचा चेंडू. बॅटची लीडिंग आहे. यष्टीरक्षक द्वारकानाथ तैनात. कोणतीही चुकी नाही. बिग ब्लो. महत्वपूर्ण फलंदाज मनीष बॅक टू दी पॅव्हलियन. गोलंदाजी बघितल्यानंतर ना ती कोलगेटची ऍड आठवली की आपके टूथपेस्ट में नमक है. तसंच गोलंदाजी या ठिकाणी विचारतो की आपके बॅटिंग में धमक है. काय कमालीची गोलंदाजी केली आहे. ज्या टप्प्यावरती मारा केलाय ना तो कमालीचा पाहायला मिळालाय. कधी गुडलेन, कधी शॉर्ट पिच, कधी स्लोवर वन, कधी यॉर्कर. वैविध्यपूर्ण गोलंदाजीचा नमुना आज मैदानावरती राज पाटीलने पेश केलेला आपण पाहतोय. आणि म्हणूनच का होईना खैरवाडी आणि वरवटणे या दोन्ही गावातील खऱ्या अर्थाने ग्रामस्थ समर्थक आज त्याच्या गोलंदाजीवरती भलतेच खुश झालेत. उमेश देशमुख नवीन फलंदाज मैदानाच्या उजव्या हाताचे फलंदाज आज मैदानावरती सज्ज झालेले आपण पाहतोय. महत्वाची मॅच मैदानावरती चालू आहे. वेगवान मारा आहे. अचूक टप्प्यावरती मारा. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती समाप्त. 2 षटकांची सांगता. 16 धावा, 2 फलंदाज बाद. एक दयनीय किंबहुना बिकट परिस्थितीमध्ये मॅच येऊन पोहोचले. दयनीय शब्द इतक्यासाठी की पॉवर प्लेच्या षटकांमध्ये आपण अपेक्षा करतो हाणामारी व्हावी, मात्र अशा वेळेला 16 धावसंख्येवरती 2 फलंदाज बाद झालेले आपण पाहतोय. इथून मात्र आपण पाहिलं तर कौतुक करावं लागणार आहे प्रेरणा 11 खैरवाडी संघाच्या टीम मॅनेजमेंट, टीम कॅप्टनचं सुद्धा ज्या पद्धतीने गोलंदाजांचा त्यांनी वापर केलाय. पहिलं षटक आपण पाहिलं ना तर ऋतिक माळीने हाताळला. अचूक टप्प्यावरती मारा केला. 11 धावा खर्च केला. एका फलंदाजाला बाद केलं. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं ना तर 5 धावा खर्च केल्या गेल्या आणि तदनंतर मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी, चांगल्या प्रकारचा कमबॅक मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. 16 ऑन स्कोर बोर्ड, जिथे मॅच आता मात्र चांगल्या क्षणी चांगल्या स्थितीमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळाली. स्ट्राइक एंड वरती कौस्तुभ जे सलामीसाठी आले, सुरुवातीपासून स्ट्रगल करतायत. इथून वायसीसी पिंगळसई संघाला मात्र मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे. पिंगळसई आणि श्री क्षेत्रपाल पुळी या विभागातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. देशमुख तरुण मंडळ यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. क्वालिफायर पर्यंत आपण बाजी मारली आहे, मात्र इथून जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. बक्षीस पात्र म्हणून त्यांची नोंद केली जाईल. ऑप्शनच्या बाहेर फुलरलेन प्रकारचा चेंडू अलॉंग विथ द कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षकाकडनं चुकी घडली आणि त्याचं कव्हर अप सुद्धा चांगल्या पद्धतीने झालेला आपण पाहतोय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आपण पाहतोय. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. या 2 धावांच्या मदतीने 18 ही धावा संख्या दाफलकावरती झालेली आपण पाहतोय. क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये अपेक्षा काय असते तर चौकार यावेत, षटकार यावेत. मग मात्र अशा वेळेला सिंगल आणि डबल घ्यावे लागतात. मग अशा वेळेला कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं, त्यांच्या शैलीचं आणि कर्णधाराचं सुद्धा.
बागफुटवरून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज, चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात, वन मोर डाऊन. पत्त्याचा बंगला जसा ढासळावा ना त्याच पद्धतीने वायसीसी पिंगळचाही संघ ढासळताना आपण पाहतोय. वन मोर डाऊन. वरती तिसरा फलंदाज बाद. नाणेफेकीचा कौल जिंकला प्रथमतः, फलंदाजी स्वीकारली आणि तदनंतर मात्र सुरुवातीपासून विनायक बाद झाला, तदनंतर कौस्तुभ बाद झाला, तदनंतर मनीष बाद झाला आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या जय देशमुख, ज्याने आरटीपीएल मध्ये सर्वांना खुश केलं, लक्ष वेधीत घेतलं. अर्थात रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये ज्या प्रकारची कामगिरी त्याने केली, मग ती फलंदाजी असू देत मग ती गोलंदाजी असू देत, त्याच्याकडे असलेला सर्वोत्तम खेळ त्याने करून दाखवलाय. आज सुद्धा तितकंच मोठा प्लॅटफॉर्म, किंबहुना त्याच्यापेक्षा मोठा प्लॅटफॉर्म मी म्हणेन, कारण या स्पर्धेचं 12वं पर्व आहे. 2012 साली या स्पर्धेतलं पहिलं वर्ष खेळवलं गेलं आणि तदनंतर मात्र आज आपण 2024 मध्ये 12वं वर्ष सेलिब्रेट करतो. बॅटची इनसाइड एज जरूर लागले, फलंदाजाने एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात जरूर होते. बघा, आपण पाहिलं ना 2 वर्ष कोविडच्या माध्यमातून इथे आपण जरूर पाहिले, मात्र 1 वर्ष झालं की दहावीर चषक आलं, कोरोना गेला, पुन्हा त्याच पद्धतीने झालं, दहावीर चषक आलं, कोरोना गेलं. त्यामुळे दहावीर महाराजांची कृपा अखंड रोहा तालुका आणि रायगड जिल्ह्यावरती राहिलाय आणि म्हणूनच का होईना प्रत्येकाच्या आस्थेच आणि श्रद्धेचा विषय अर्थात श्री दहावीर महाराज खऱ्या अर्थाने आपल्यासाठी नेहमी कृपा आशीर्वाद देत असतात आणि तदनंतर मात्र ही क्रिकेटची स्पर्धा मैदानावरती पार पडताना आपण पाहतोय. ऋतिक माळीच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. पुनश्च एकदा अचूक टप्प्यावरती मारा. काय कंजूस गोलंदाजी केलेली आपल्याला पाहायला मिळते. एखादा खेळाडू मैदानावरती फक्त गोलंदाजीमध्ये कंजूस असेल तर ठीक, नाहीतर ज्या पद्धतीचं व्हॅलेंटाईन या ठिकाणी वीक असणार आहे त्यामध्ये कंजूसी करून चालणार नाहीये. तिसरं षटक मैदानावरती प्रगती पथावरती, कोणी जावा धावफलकावरती लागल्यात, टिचून मारा केला जातोय. राऊंड विकेट गोलंदाजी आहे. यावेळेला मात्र मिस टायमिंग फटका जरूर आहे, मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करेल. क्षेत्ररक्षक तैनात आहे जोपर्यंत फील्ड होईल. पहिली धाव वेगाने घेतली, दुसरी धाव सुद्धा तितक्याच अगदी शांततेमध्ये यशस्वीपणे पूर्ण केलेली आपण पाहतोय. 21 ऑन स्कोरबोर्ड, 21 धावा धावफलकावरती. आपण अपेक्षा करत होतो की या मॅच मध्ये सुरुवातीपासून मोठे फटकेबाजी होईल, मात्र गोलंदाजांनी टिचून मारा केलाय आणि प्रतिस्पर्धी संघाला आमची गोलंदाजी कमालीची आहे हे दाखवून सुद्धा दिलंय. संघ बांधणीला फार महत्वाचा आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी आहे. 2 गाव 1 संघ बांधणी याबद्दल चर्चा रंगली तर सुभाषदादा इंगळे यांचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल, कारण ज्या गावांवरती त्यांनी विश्वास दाखवला, ज्या खेळाडूंवरती त्यांनी विश्वास दाखवला, त्या विश्वासाला सार्थकी केली प्रत्येक खेळाडूने आज मैदानावरती करून दाखवलेला आपण पाहतोय. द्वारकानाथ यांची खेळी खऱ्या अर्थानं प्रेरणादायी होती. त्यांच्याकडे असलेला अनुभव आपण मैदानावरती पाहिला सुद्धा आणि तदनंतर मात्र त्यांचा अखंड संघ भावनेने आणि एकात्मतेच्या दृष्टीने मैदानावरती खेळताना आपण म्हणतोय. इंग्रजीमध्ये आपण एक संज्ञा वापरतो, डायव्हर्सिटी इन युनिटी. तीच खऱ्या अर्थानं मैदानावरती आपण पाहिली सुद्धा. 3 षटकांचा खेळ झालाय. 21 धावा धावफलकावरती लागल्यात. रसिक माया प्रेक्षकांमध्ये जे वायसीसी पिंगळसही संघाचे समर्थक आहेत ना, त्यांच्या मनामध्ये आता इथून मात्र बरेचसे विचार येत असतील. 2 षटकं येणं बाकी आहेत. कोणते गोलंदाज असतील, किती धावा करतील, आपल्या फलंदाजाला 50चा उंबरठा क्रॉस करता येईल की नाही, असे बरेचसे प्रश्न असणार आहेत आणि त्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी गोलंदाज मैदानावरती तन्मय मात्रे सज्ज झालेला आपण पाहतोय. नागोठणे विभागातील गोलंदाज तन्मय मात्रे आज मैदानावरती सज्ज झालेला आपण पाहतोय. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून दाखवलाय. पहिल्या चेंडूवरती केवळ एकेरी धाव आली आहे. उमेश यांच्यावरती आता मात्र जबाबदारी येऊन पोहोचली आहे. जबाबदारी पूर्ण कामगिरी करावी लागेल. आपला संघ अडचणीत आहे, मग अशा वेळेला खांद्यावरती जबाबदारी घेणं गरजेचं आहे.
यावेळेचा चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिला, ऑफस्टंपच्या बाहेर पकडला गेला. पंचांनी या चेंडूला वाईड घोषित केलंय. एक्स्ट्राची धाव दाफलकावरती मिळते आणि तदनंतर मात्र 23 धावा दाफलकावरती लागल्यात. वायसीसी पिंगळसई संघ म्हणेल धावा कुठूनही येऊ देत रे बाबा, आपण गोलंदाजीमध्ये कव्हर अप करू. फटका चांगला आहे, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑनसाइडच्या दिशेने फटका लटकलेला आहे, अगदी हवेमध्ये एलिव्हेशन मिळू शकलं नाही आणि तदनंतर मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. कॅच पकडण्याची नामी संधी होती, क्षेत्ररक्षकाकडे तेवढा वेळ सुद्धा होता, मात्र चेंडूवरची नजर थोडीशी हल्ली, वाऱ्यामुळे चेंडू थोडंसं का होईना दिशा बदलली गेली आणि तदनंतर मात्र जीवनदान मिळालंय. 2 धावा. दाफलक 25च्या घरामध्ये जाऊन पोहोचले 25 ऑन स्कोर बोर्ड, जिथे 4थं षटक प्रगती पथावरती आहे. मॅच कुठलीही असू देत, जिथे धावीर चषक म्हटलं ना की रसिक मायबाप प्रेक्षक गर्दी करणारच. धावीर क्रिकेटची स्पर्धा, त्यांची भव्य दिव्य आयोजन, तुषारजी शिंदे, अगदी त्याच वेळेला संकेतजी देशमुख, बाळा महाबळे साहेब, अगदी त्याच वेळेला इतर सर्व मान्यवर, तजुबजी डाबीर साहेब, भव्य दिव्य आयोजन त्यांच्या माध्यमातून आपण जरूर पाहिलं. योगेशजी गंबे यांचं सुद्धा योगदान कमालीचं पाहायला मिळालं. आमचे गुणलेखक अर्थातच उमेशजी साळुंके यांचं सुद्धा खूप मोठं योगदान या स्पर्धेच्या निमित्ताने आपण जरूर पाहिलंय. त्यामुळे प्रत्येकाचं आपण खऱ्या अर्थानं कौतुक करूया. धनंजय पोकळे साहेब सुद्धा आपण पाहिलं ना, आज मैदानावरती बाकी कोणी नाही दिसलं, मात्र सर्वात प्रथम धनंजय पोकळे साहेब आज मैदानावरती उपलब्ध झालेले आपण पाहिले. त्यामुळे ज्येष्ठ अनुभवी युवा या सर्वांचं संमिश्र असणारं हे मित्र मंडळ आपण पाहतोय. या मंडळाला आपण खऱ्या अर्थाने देऊया शुभेच्छा, ज्यांनी इतके चांगले क्रिकेटचे स्पर्धा आयोजित केल्यात. दरम्यानचा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षकाकडे संधी जरूर होती, मात्र निर्जन स्थळी चेंडू जाऊन पोहोचलाय. पुनश्च 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. 28 धावा दाफलकावरती लागल्यात. 4थं षटक प्रगती पथावरती आहे. 4थ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 8 चेंडूंवरती जास्तीत जास्त धावा करणं गरजेचं आहे. फटका पुन्हा एकदा फसला. क्षेत्ररक्षक तैनात, कॅचिंगची प्रॅक्टिस जणू काही मैदानावरती चालू आहे. 1 मोर लटी आलाय आणि प्रतिस्पर्धी अर्थातच प्रेरणा 11 खैरवाडी संघाने वर्चस्व प्रस्थापित केलंय. डॉमिनेटिंग गोलंदाजीचा नजराणा पेश केलाय. मैदानावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेचा फटका संजीवनी देणार आहे. स्प्लेंडेड फटका, सीमारेषेच्या पलीकडे षटकार. ना उमेश देशमुख आणि अक्षय सानप ही जोडी मैदानावरती जरूर आहे. अक्षय सानप याच्या बॅट मधून आलेला हा षटकार चांगला होता. मुंबई भाषेत सांगायचं झालं ना तर गोलंदाजीला चढी दिली अशा पद्धतीचा फटका आपण जरूर पाहिलाय. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 34 धावा दाफलकावरती 4 फलंदाज बाद झाले. अजून मात्र 1 षटक येणं बाकी आहे. मैदानाच्या आत एक ड्रिंक्स ब्रेक आहे. ड्रिंक्स ब्रेक म्हणजे टीम मीटिंगला संधी. टीम मीटिंग म्हणजे नवोदित खेळाडू, अनुभवी खेळाडू एकत्रित येऊन आखलेली रणनीती सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. क्रिकेटच्या पटलावरती अशा पद्धतीच्या टीम मीटिंग्स बऱ्याच गोष्टी बदलवू शकतात, हे विसरून चालणार नाहीये. इथून चर्चा रंगत असेल, आपला खेळ चांगला होतोय. शेवटचं षटक टाकणाऱ्या
गोलंदाजाला इथून मात्र सांगितलं जाईल की बाबा रे 4 षटकांमध्ये फक्त 34 धावा खर्च झाल्यात, तुझ्याकडची सुद्धा गोलंदाजी उत्तम कर, म्हणजे प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. अर्थात आपण जेव्हा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेक घेतली त्यावेळेला द्वारकानाथजींनी सांगितलं की 50 ते 55 धावांमध्ये प्रतिस्पर्धी संघाला जर आम्ही रोखलं तर मात्र प्रतिस्पर्धी संघावरती आपण दबाव प्रस्थापित करून चांगला खेळ करू शकू आणि आमच्या संघाला संधी होईल. आणि असंच काहीसा खेळ मैदानावरती त्यांनी केलंय. जे त्यांनी सांगितलं तेच एक्झिक्यूट केलं. त्यामुळे जी चर्चा रंगते ना की स्ट्रॅटेजीज काय असतात, त्या स्ट्रॅटेजी आखण्यापेक्षा त्या मैदानावरती एक्झिक्यूट करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि ते द्वारकानाथ आणि संपूर्ण टीमने अर्थातच प्रेरणा 11 खैरवाडी संघाने करून दाखवलंय. आजच्या दिवसातील पहिल्या इनिंग मधील शेवटचं षटक मैदानावरती आपण पाहतोय गोलंदाजीच्या मोर्चावरती. अर्थात प्रेम आज प्रेम कशी गोलंदाजी करणार यावरती संपूर्ण टीमचं भविष्य अवलंबून आहे. वर्षभर ज्या स्पर्धेची आपण आतुरतेने, उत्सुक्याने, कुतूहलाने वाट पाहतो ना, ती क्रिकेटची स्पर्धा अर्थात श्री धावीर चषक आज आपल्या समोर आपण अनुभवतोय. रविवारचा दिवस, प्रेमच्या हातात चेंडू आहे. उमेशच्या बॅट मधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षक तैनात, कोणती चुकी नाही. लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, फलंदाज बाद. बघा बॉलिवूड मध्ये गाणं होतं तू चल में आया, त्याच गाण्याचा जणू काही फलंदाज पाठलाग करतायत. एका पाठोपाठ एक फलंदाज हजेरी लावतायत, तंबू मध्ये परततायत, येतायत काय जातायत काय, आया राम गया राम, असंच काहीसं चित्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. इथून कमबॅक महत्वाचा आहे. 5 चेंडूंवरती कमीत कमी 3 मोठे फटके जर आले ना तर या मॅचला संजीवनी मिळू शकते. प्रेरणा 11 खैरवाडी संघासमोर आपण एक सन्मानजनक धावसंख्या उभारू शकतो. हे वायसीसी पिंगळजाई संघाने ओळखणं गरजेचं आहे. पंकज मोरे नवीन फलंदाज मैदानाच्या आत. अक्षय सानपच्या बॅट मधून एक षटकार जरूर आलाय, मात्र अक्षय सानप मैदानाच्या दुसऱ्या बाजूला अर्थातच नॉन स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतात. प्रेम यांची गोलंदाजी आतापर्यंत पहिल्या चेंडूवरती विकेट संपादन करून देणारी पाहायला मिळाल्या. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. 1 मोर डाऊन, आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला परत. बघा या स्पर्धेमध्ये लगातार 3 चौकार आपण पाहिले, लगातार 3 आपण षटकार पाहिले, मात्र विकेट्स अजूनपर्यंत आपण पाहिलेले नाहीये. विकेट हॅट्रिक अजूनपर्यंत आपण पाहिलेलं नाहीये. प्रेमने पहिल्या 2 चेंडूंवरती 2 विकेट प्राप्त जरूर केले आहे. याआधी 5 गोलंदाज असे होते ज्यांनी 2 चेंडूंवरती 2 विकेट प्राप्त केल्या आहेत, मात्र तिसऱ्या चेंडूवरती विकेट मिळाली नाहीये. इथे प्रेमला मिळणार का? इतिहासाची पुनरावृत्ती होणार का? इतिहास रचणार का? सोनेरी अक्षरांवरती या स्पर्धेवरती आपलं नाव कोरलं जाणार का? यासाठी ची जगदोजहद मैदानावरती आपण अनुभवतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका गॅप मध्ये जरूर जाईल, सीमारेषेच्या पलीकडे, काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. मॅचेस नेहमी इंटरेस्टिंग होत असतात, मग तीच इंटरेस्टिंग मॅच या स्पर्धेमध्ये सुद्धा पाहायला मिळणार का? श्री धावीर मित्रमंडळ रोहा आयोजित श्री धावीर चषक 2024 आपण अनुभवतोय. बॅकफुट वरून चेंडूला कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय, हलक्या हाताने फटका खेळलाय, 1 धाव पूर्ण केली. अक्षय सानपने म्हटलं आता थांबा, मी माझ्याकडे स्ट्राइक घेतो, मी बघतो काय करता येतंय का. आणि मग अशा वेळेला शेवटचे 2 चेंडू येणं बाकी, 39 ऑन स्कोर बोर्ड. मी म्हणेन या 2 चेंडूंपैकी एक मोठा फटका येणं गरजेचं. वायसीसी पिंगळसई संघाला जर आपल्या गोलंदाजांना संधी द्यायची आहे ना तर हीच ती वेळ आहे जिथे उर्वरित 2 चेंडूंवरती मोठा फटका आला ना तर रसिक मायबाप प्रेक्षकांना सुद्धा मजा येईल. एक सन्मानजनक धावसंख्येच्या दिशेने वाटचाल केली जाईल आणि एक चांगला सामना सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिला तर पहिल्या दिवशी श्री गुरुदत्त नावे सोनकार आणि नौकार विभागातील खेळाडूंनी अर्थात शुक्रवारी सेमीफायनल मध्ये प्रवेश निश्चित केलाय. ऑफ ड्राईव्ह फटका मिड ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल करेल, क्षेत्ररक्षकांना भेदलं जाईल. पुन्हा एकदा वेगवान चौकार.
थँक्यू. 43 ऑन स्कोर बोर्ड. अक्षय सानपने ज्यासाठी स्ट्राईक घेतली होती ना ते त्याने मैदानावरती सिद्ध करण्याचा प्रयत्न केलाय. स्वतःला सिद्ध केलं की प्रसिद्ध होता येतं हे आपण बऱ्याच वेळेला अनुभवलंय. पुन्हा एकदा खोलवर टप्पाचा चेंडू मिड ऑफ मधून लॉंग ऑफ मध्ये ट्रॅव्हल करेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. ओव्हर थ्रो झालाय जरूर. त्याचा दुष्परिणाम होणार का? नाही होणार नाही. पहिल्या इनिंगची समाप्ती धावफलकावरती नजर टाकूयात. 45 ऑन स्कोर बोर्ड. विजयासाठी इथून मात्र प्रेरणा 11 खैरवाडी संघाला 30 चेंडूंमध्ये 46 धावसंख्या करण्याची गरज आहे. वायसीसी पिंगळसाई संघाला इथून आपलं आव्हान टिकवायचं असेल ना तर मात्र भेदक गोलंदाजी करणं गरजेचं. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये कमीत कमी 2 ते 3 विकेट्स मिळवणं गरजेचं. काय होणार या स्पर्धेमध्ये जिथे पहिल्या दिवशी श्री गुरुदत्त नावे संघाने सेमीफायनल मध्ये प्रवेश केला. कालच्या दिवसामध्ये स्वयंभू भुवनेश्वर संघाने अर्थात सेमीफायनल मध्ये प्रवेश करणार. आज कोणता संघ प्रवेश करणार? एका बाजूला प्रेरणा 11 खैरवाडी संघ, दुसऱ्या बाजूला वायसीसी पिंगळसाई संघ आपल्याला पाहायला मिळणार. काय घडणार या मॅच मध्ये? काय बिघडणार या मॅच मध्ये? ही बाब सुद्धा फार महत्वाची आहे. बॉल चॉईस या ठिकाणी डेफिनेटली केली जाईल. त्यामुळे विनंती असणार आहे की आपण बॉल चॉईस या ठिकाणी करून जायचंय. श्री धावीर मित्रमंडळ रोहा आयोजित श्री धावीर चषक 2024 मध्ये मला एका छोट्या कलाकाराला अर्थात आकाश मांजरेकरला संधी दिली त्याबद्दल मी अखंड धावीर मित्रमंडळाचा आभारी आहे. प्रेक्षकांना विनंती असणार आहे की आपण पडद्याच्या बाहेर बसायचंय, बाउंड्री लाईनच्या बाहेर बसायचंय. या आयोजक कमिटीकडनं मी या ठिकाणी विनंती करतोय. या स्पर्धेमध्ये मला समालोचनाची संधी दिली त्याबद्दल मी संपूर्ण रोहेकरांचं दिलेलं प्रेम यासाठी नेहमी ऋणी असणार आहे. आणि तुर्तास मी आपल्या सर्वांची इथून मात्र घेतोय रजा. जिथे मॅच मध्ये एक इंटरेस्टिंग टर्निंग पॉइंट आलाय. जो संघ ही मॅच जिंकेल तो खऱ्या अर्थानं बक्षीस पात्र होईल. तो म्हणजे श्री धावीर चषक 2024 साठी कोणता संघ बाजी मारतोय, कोणता खेळाडू बाजी प्रभू होतोय हे सांगण्यासाठी घेऊन चालूयात. अर्थातच रोहा विभागातील एक नामवंत समालोचक ज्यांच्या प्रगतीचा मार्ग आता मात्र आपल्याला चांगल्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय. अर्थातच प्रदीपजी भोईर सर यांच्याकडे धन्यवाद. धन्यवाद. या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. ज्या सकाळपासून या स्पर्धेचं चित्त थरार पाहण्यासाठी, जो क्रिकेटचा रणसंग्राम पाहण्यासाठी माझा मायबाप प्रेक्षक आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत या मैदानामध्ये उभा राहिलाय आणि खऱ्या अर्थाने या खेळाडूंना आपला प्रोत्साहन देण्यासाठी या मैदानामध्ये आलात. आयोजकांच्या वतीने आणि आमच्या समालोचकांच्या वतीने आपण सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. जाऊया मैदानाकडे. आजच्या तिसऱ्या दिवसातील शेवटची लढत आपण या ठिकाणी पाहतोय. वायसीसी पिंगळसाई विपक्ष प्रेरणा 11 खैरवाडी या संघादरम्यान. प्रेरणा 11 खैरवाडी संघाने प्रथमतः या ठिकाणी आपण पाहिलं जे नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं, फलंदाजीसाठी आमंत्रण केलंय वायसीसी पिंगळसाई या संघाला. पिंगळसाई संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय घेतला फलंदाजी करण्याचा. तर या ठिकाणी त्यांनी 5 षटकामध्ये धावसंख्या उभारणी केली. 45 धावांची 46 धावांची गरज आहे. जर या धावांचा पाठलाग करायचा असेल ज्या प्रेरणा 11 खैरवाडी संघाला तर 9.2च्या सरासरी धावांचा पाठलाग करावा लागेल. सलामीची जोडी मैदानामध्ये दोरखानात आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय ऋतिक माळी त्याच्या समवेत आलाय. थेंबा थेंबाने तलाव भरतो, थेंबा थेंबाने तलाव भरतो, हाताहाताने स्पर्धा फुलते. जेथे जेथे आहेत या स्पर्धेचे शिल्पकार तेव्हा मानले पाहिजेत या सर्वांचे आभार. रोहा तालुक्यातील टेनिस क्रिकेटचा विश्वाचा मानाचा चषक 12 वर्ष या ठिकाणी, वर्षाच्या 365 दिवस आपण वाट पाहत होतो. वाट पाहत असताना पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस देखील आपल्यापासून रजा घेतोय. तिसऱ्या दिवसातील निर्णायक आपण सामना या ठिकाणी पाहतोय. एक चांगला आयोजन, चांगलं नियोजन पाहायला मिळतोय. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे.
30 चेंडूमध्ये 9.2च्या सरासरीने धावा जमा करायच्या आहेत. स्ट्राईकला डावखुरा फलंदाज द्वारकानाथ आहे. त्याच्या समेत आपण पाहतोय ऋतिक माळी. लेट्स प्ले सामन्याला सुरुवात होतोय. याची देही याची डोळा रंगलाय हा क्रिकेटचा सोहळा या दहावीर क्रीडा नगरीमध्ये. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय गोलंदाज जय देशमुख. एक चांगल्या दर्जाचा खेळ या मैदानामध्ये आपण पाहत आलोय. पहिला चेंडू ओव्हर द विकेट या ठिकाणी पॉइंटला दिशा दिली. पॉइंटला पाठवलं. चेंडूचा पाठलाग चालू आहे मात्र चेंडू शर्यत जिंकतोय. चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार. अप्रतिम दर्जाचा फटका देखील पाहायला मिळाला. अनुभव आहे. स्वतः कर्णधार सरळ सेनापती या ठिकाणी मैदानावरती खेळपट्टीवरती खेळ करतोय. 46 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं ना चौकार आलाय. सुरुवात चांगली केली. या ठिकाणी गोलंदाजाला कमबॅक करावा लागेल. एक निर्णायक हा आपण पाहतोय सामना आहे. यातून जो जिंकेल जय पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला. या ठिकाणी फुटवर्कचा वापर केला आहे. सेली मिड ऑफ क्षेत्रामध्ये कोणतेही धाव नाही, धोका नाही, निर्धाव चेंडूची सांगता अशा मात्र दाटणीचे गोलंदाजी करावी लागणार आहे जय देशमुखला. यासाठी या ठिकाणी पाचारण केले, आमंत्रण केलंय. या धावा रोखायच्या आहेत पहिल्या पॉवर प्ले षटकामध्ये. क्षेत्ररक्षणाची आपण पाहिली व्यूहरचना बदलली जातोय. गोमाता आले. गोमाताला बाहेर काढण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी चालू आहे. या स्पर्धेचे प्रमुख अध्यक्ष तुषारजी शिंदे, त्याचप्रमाणे बाळाशेठ महाबळे, योगेश गंभे, संकेत देशमुख, तजुबाई डबीर, दत्ता महागावकर, धनंजय पोकले, विनोद सोरगे. सामन्याला सुरुवात होतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. ऑन क्षेत्रामध्ये चेंडू डीप क्षेत्रामध्ये जातोय. एक धाव मात्र रोखू शकत नाही. एक धाव पूर्ण केली जाते. 5 धावसंख्या धावफलकावरती 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. सुरुवात चांगली केली होती मात्र या ठिकाणी गोलंदाजांनी कमबॅक केलंय. धावा रोखण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय. दोन्ही संघाचा एकच निश्चय आहे की या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं आहे. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये तुम्हाला अस्तित्व टिकवायचं असेल गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी दोन्ही संघाला चांगली करावी लागणार आहे. जय देशमुख पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. ऋतिक माळीचा हा फटका. चेंडू मात्र कव्हर क्षेत्रामध्ये सीमारेषेच्या बाहेर. षटकार. ची खेळी मात्र बहारदार पाहायला मिळतोय. गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, फलंदाजी तिन्ही या ठिकाणी तिन्ही खेळ आपण पाहिलं ना तिन्ही कामं अगदी व्यवस्थितरित्या या ठिकाणी पार करतोय. एक चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतोय. या पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं जो श्री गुरुदेव दत्त नाहवे नौखार आणि सोनखार हे दोन संघ एकत्र आले. श्री शंकर शाबासकर यांचा संघ बक्षीस पात्र ठरलाय. तर दुसऱ्या दिवसातील आपण पाहिला गोलंदाज पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसलाय बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये मात्र झेल पर्यंत पोहोचू शकला नाही. एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरकले. 12 धावा धावफलकातील पहिलं षटक प्रगतीपथावर चालू आहे. षटकातील शेवटचा चेंडू. सुरुवात मात्र या ठिकाणी चांगली केली. द्वारकानाथ आपण पाहत 3 चेंडू मध्ये 5 धावांवरती खेळ करतोय. ऋतिकेत माळी 2 चेंडू मध्ये आपण पाहिलं 7 धावांचा खेळ करतोय. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. पहिला षटक
पहिल्या आपण पाहतोय या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने काय कमी केले खऱ्या अर्थाने. या ठिकाणी पाहिलं ना तर जवळजवळ 5 धावा आपल्या संघासाठी रोखल्यात. शर्तीचे प्रयत्न यशस्वी झालेत. षटक क्रमांक पहिलं संपलंय. धावपळकरती जर पाहिल्या 13 धावपळकरती आहेत. या 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या जय देशमुखने. षटक क्रमांक पहिले संपले. 1 धावपळकावरती. जे सलामीला आलेले आपण फलंदाज बॅटर द्वारकानाथ भोई आणि ऋतिकेत माळी हे नागोठणा विभागातील हे खेळाडू आहेत. आणि जे आपण स्पर्धेमध्ये यावर्षी संकल्पना आपण पाहतो ना, प्रत्येक वर्षी सातत्याने नवनवीन बदल या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत असते. यावर्षी जर पाहिलं ना 2 गाव 1 संघ ही संकल्पना आणली आणि खऱ्या अर्थाने 48 गावांना त्या ठिकाणी संधी दिली. त्याच्यामध्ये 24 संघ या ठिकाणी खेळताना पाहिले. आणि उद्याच्या दिवशी मात्र या ठिकाणी क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजेच आपण जर पाहिले तालुका ओपन चा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तालुका ओपन आणि त्याच्यामध्ये 2 व्यावसायिक खेळाडू त्या संघामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. मुलांचे मार्कवर गोलंदाज सज्ज झाले कौस्तुभ दलवी. त्यांनी देखील आज प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलेत आपल्या खेळांच्या माध्यमातून. राईट मुग्ध विकेट राऊंड मारा करायचा प्रयत्न झेल होता, मात्र या ठिकाणी झेल सुटतोय आणि चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी. मात्र द्वारकानाथ भोई चांगला खेळ करतोय. शेवटचा सामना हा सामना खूप महत्वाचा आहे, ज्यातून जिंकेल तो बक्षीस पात्र ठरणार आहे. आणि कर्णधार आज मात्र कर्णधाराला साजेशी भूमिका द्वारकानाथ भोईच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. द्वारकानाथ आपण पाहिलं 5 चेंडूमध्ये 10 धावांवरती खेळ करतोय. कौस्तुभच्या पहिल्या चेंडूवरती चौकार देखील आलाय. बॅकफुटला सरसून मारण्याचा प्रयत्न आपण पाहिला. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. 4 धावांसाठी आणखीन एक चौकार. सामना असेल रुद्र 11 एंटरप्राइजेस आणि आई कोसबाई नेडी. दुसरा सामना असेल वैष्णवी कोलाड आणि आप्पा विळेन खैराळे. तिसरा सामना असेल SM इंजिनिअरिंग आणि त्याचा प्रतिस्पर्धी संघ असेल नावेश 11 विचुंबे. आणि चौथा सामना असेल तो विराट 11 कोलाड विरुद्ध प्रचिती 11 वसई. बावीस संख्या धावपळकावरती आहेत. कौस्तुभ दळवीने या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळतो. एक चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहिलं. जवळजवळ आपण पाहिलं ना या क्षेत्ररक्षणी धावा रोखण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. रस्ता कितीही अवघड असला ना तरी प्रवास पूर्ण करण्याची जिद्द अंगी असावी लागते, कारण यश फक्त जिद्दी माणसांनाच मिळत असतं. जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर मात्र जिद्द बाळगावी लागेल. या ठिकाणी 2 क्षेत्राला भेदून ज्याप्रमाणे सुईमधून धागा काढायचा तसा मात्र या ठिकाणी गॅप सिलेक्शन केलंय. चेंडू सीमा पार चौकार. धावा धावपळ करते आहेत. 26 धावा धावपळ करते. अजूनही जिंकण्यासाठी जर पाहायला गेले ना 20 धाव्यांची गरज आहे. अजूनही 26 धावा म्हणजे अर्धा पल्ला गाठला. अजून अर्धा पल्ला गाठायचा आहे. एक चांगली पार्टनरशिप या ठिकाणी पाहायला मिळतोय या 2 बॅटरच्या माध्यमातून. कौस्तुभ दळवी पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न जमिनी लागदी घासत पुसट चाटत चेंडू डीप मिड क्षेत्रामध्ये जातोय. धाव मात्र मिळणार आहे एकच. 27 धावा धावपळ षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. 2 षटकाचा आपण पाहतोय 2 षटकाचा खेळ अजूनही चालू आहे. धावसंख्या पाहिली ना 27 धावा धावपळ कधी लगावली गेली आहे. अजूनही जर पाहायला गेलं 19 धावांची गरज आहे.
19 चेंडू शिल्लक आहेत, 19 धावांची गरज, अजून कमबॅक होऊ शकतो जर आपण मनाची गाठ बांधली ना. या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न, पहिला फुटवर्कचा वापर जरूर केलाय फलंदाजाने, मात्र या ठिकाणी चेंडू मध्ये व्हेरिएशन देखील पाहायला मिळालं. षटक क्रमांक दुसरं मात्र संपलंय, 2 षटकांचा खेळ संपलाय. 27 धावा धावपळकडे आपण पाहतोय. पाणी घेऊन जायचं आहे डीजे. 18 चेंडू शिल्लक आहेत, 19 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. या ठिकाणी 19 धावांची गरज आहे, 18 चेंडू शिल्लक आहेत. या ठिकाणी कोणता गोलंदाज असणार आहे की त्या धावा रोखण्यासाठी या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. स्पर्धेमध्ये तोच टिकून राहतो, तोच परिस्थितीनुसार खेळ करतो. म्हणून आपण पाहत असतो मोठमोठी वादळे येत असतात, त्याच्यामध्ये मोठमोठे वृक्ष उलमळून पडत असतात, मात्र गवत त्यामध्ये आपली पकड मात्र मजबूत करून असतो. त्याचप्रमाणे तुम्हाला जर या संघामध्ये या स्पर्धेमध्ये कमबॅक करायचं, सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल ना, तर मजबूत पकड मात्र मारावी लागणार आहे. गोलंदाजाला कमबॅक करावा लागणार आहे. या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी चेंडू उडवला, चेंडू हवेमध्ये आणि पहिला ब्रेक थ्रो मिळवून देतोय गोलंदाज जय देशमुख डीजे. धन्यवाद डीजे. या ठिकाणी मात्र अशा धाटणीची गोलंदाजी करावी लागेल. या ठिकाणी 27 धावांची पार्टनरशिप आपण पाहिली चांगली होत असताना मात्र कोंडी फोडण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. सुरुंग लावला, या ठिकाणी कमबॅक केलंय थोडं का होईना, मात्र संघाला या ठिकाणी विजयाकडे नेण्याचा प्रयत्न नक्की देशमुखच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सुशील आलाय, 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज. यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती म्हणजे आत्मविश्वास. आपल्याकडे आत्मविश्वास पाहिजे की या मी धावा रोखू शकतो, या धावा मी करू शकतोय. एक निर्णायक सामना आहे YCC पिंगळचई, त्याच्या विरोधात आपण संघ पाहतोय प्रेरणा 11 खैरवाडी. या दोन संघ दरम्यान ही लढत चालू आहे. जय पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. या ठिकाणी स्लोवर पद्धत चेंडू पाहतो, चेंडू हवेमध्ये अफलातून झेल, डोळ्याचा पारडा फेडणारा 2 चेंडूवरती 2 फलंदाजांना मात्र माघारी परतावा लागलाय डीजे. शेट ओढ देखील झालेला आहे, मात्र अजूनही या ठिकाणी विकेटचा हॅट्रिक मात्र झालेली नाही. धावसंख्या जर आपण धावफलकावरती पाहिल्या ना तर मात्र 27 धावा आहेत. इथे मात्र थोडं का होईना या आपण जर पाहतोय प्रेरणा 11 खैरवाडी संघाला थांबवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. अजूनही सेनापती मात्र प्रेरणा 11 खैरवाडी संघाचा आपण पाहतो नॉन स्ट्राईकला तैनात आहे.
हॅट्रिकचा हा चेंडू आहे, हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आलाय जय देशमुख, ज्याच्या नावामध्येच आहे जय. या ठिकाणी आपल्या गोलंदाजीच्या या तोपखान्यावरती आपल्या संघासाठी विजय खेचून आणणार का हा गोलंदाज? बरेच प्रश्न चिन्ह या गोलंदाजावरती अवलंबून राहिलेत. खोलवर टप्प्याचा चेंडू सन्मान पूर्वक खेळून काढलाय. चांगल्या चेंडूचा सन्मान करणं आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार घेणे खेळाडूची ओळख असते. आणि हा चेंडू मात्र या ठिकाणी आपण पाहिला सन्मानपूर्वक खेळून काढला. एक धाव धावपळावरती लगावली जाते. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज होता 7वा, तो देखील या ठिकाणी यशस्वी झालाय. 15 चेंडू अजूनही बाकी आहेत. 18 धावींची गरज आहे. 15 चेंडू 18 धावींची गरज. जय पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न पण पाहिला, यशस्वी झाला. मात्र तिकडे क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालं. एक धाव मात्र रोखू शकत नाही. एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरकले. 29 धावा धावपळकावरती आहेत. त्या दरम्यान आम्हाला या मैदानासाठी रोलर उपलब्ध करून देणारे राजेश शेठ कॉन्ट्रॅक्टर इथं आले. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठाकडे या. राजेश शेठ आपण या मैदानासाठी आपला रोलर उपलब्ध करून देता. एक चांगली रणनीती या ठिकाणी पाहायला मिळतोय. द्वारकानाथच्या माध्यमातून लेग बाईच्या स्वरूपात एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरकले. 30 धावा धावपळकावरती आहेत. म्हणजे आता आपण जर पाहिले 13 चेंडू शिल्लक आहेत. 16 धावींची गरज आहे. या ठिकाणी द्वारकानाथने एक रणनीती आखली की मोठे फटके मारताना या ठिकाणी आपले फलंदाज बाद होत आहेत, मात्र सिंगल डबल देखील आपल्याला चालू शकते. आणि तीच रणनीती या ठिकाणी आखलेली पाहायला मिळतोय. मात्र ती रणनीती देखील उद्ध्वस्त करावी लागेल. समोरच्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंना कमबॅक करावा लागेल. परंतु खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये आज मात्र जान आणले ना जय देशमुख या गोलंदाजाने. गोलंदाज पुन्हा सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. फुटवरचा वापर केला. आपण पाहिला चेंडू मात्र ऑफ क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतं. एक धाव तर पूर्ण फंबल झालाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक किती चुकी महागा ठरू शकते. जिथे एकच धाव होती ती दुसरी धावेमध्ये कन्वर्ट केली. हे मित्रांनो क्रिकेट असतं. जिथे एक धाव नसते ना ती एक धाव कशी मिळेल ना हे बॅटर्सने समजून घ्यायला पाहिजे. या ठिकाणी मात्र 2 धाव पूर्ण केल्या गेल्या. षटक क्रमांक 3 संपले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली 32 धावा धावपळकावरती आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळत आहे. 12 चेंडू अजून शिल्लक आहे. 14 धावींची गरज आहे. एक चांगल्या दर्जाची ही स्पर्धा आपण पाहतोय. 12 वर्ष या स्पर्धेला आज मात्र पूर्ण होणार आहेत. रोहा तालुक्यातील टेनिस क्रिकेट विश्वाचा हा मानाचा चषक आहे. आज मात्र या ठिकाणी या 10वी चषका दरम्यान आम्हाला समालोचन करण्यासाठी संधी दिली. त्या संपूर्ण 10वी मित्रमंडळाचं मी धन्यवाद देतो की त्यांनी आज या मोठ्या व्यासपीठावरती आपल्या रोहा विभागातील प्रत्येक समालोचकांना प्रत्येक दिवस एक संधी दिली. आणि खऱ्या अर्थाने आपण संधी दिली तर संधीचं सोनं नक्कीच होणार तुषार सर. कारण एक आपलं हक्काचं व्यासपीठ या ठिकाणी आम्हाला आपण उपलब्ध करून दिलात. कारण जेव्हा घरच्या लोकांनी घरच्या आपल्या माणसांनी जेव्हा आपल्याला प्रोत्साहन देतात ना तेव्हा माणसाचं आणखीन बळ मात्र वाढत जातं. एक स्फूर्ती वाढत जाते. या ठिकाणी खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहिला. डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू अगदी जमिनीला घासत जातोय. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. या चुका मात्र तुम्हाला पिंगाळी संघाला मागणार पडतील. कारण जिथे एक धाव नाही ना तिथं तुम्ही दोन धावा मात्र खर्च करताय. या ठिकाणी तुम्ही लेझी क्रिकेट खेळताय. खऱ्या अर्थाने तुम्हाला उत्साह पाहिजे. ज्या जय देशमुखने चांगली उल्लेखनीय कामगिरी केली होती, सामन्यामध्ये जान आणली होती, मात्र या ठिकाणी 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. आता जर पाहिला 11 चेंडू शिल्लक आहेत. 12 धावा जमा करायचे. अजूनही कमबॅक होऊ शकतात. क्रिकेट राजकारण सरडा कधी रंग बदलेला याचं नेम नाही. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न आपण पाहिला. या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता देखील जातोय. जसा जसा चेंडू निर्धाव येतोय ना तसा पिंगळसाईच्या या डगआउट मधून टाळ्यांचा गजर होतोय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. आणि या ठिकाणी आपण पाहतोय 10वी चषकाचा हा थरार. 10 चेंडू 12 धावींची गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय.
एक्स्ट्रा कव्हर डीप क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. धाव मात्र मिळणार या चेंडूवरती एक. दुसऱ्या धावेचा या ठिकाणी मात्र माणस पाहायला मिळत नाही. द्वारकानाथने या ठिकाणी शांत समय खेळ करण्याचा प्रयत्न केलाय. आणि क्रिकेट हा असा खेळ आहे ना, शक्तीने देखील आणि युक्तीने देखील जिंकता येणारा हा क्रिकेटचा एकमेव खेळ आहे. आज क्रिकेट आपण पाहिलं ना, क्रिकेट आज हा धर्म झालाय. आज भारतीयांचा गळ्यातील ताईज बनलाय क्रिकेट. द्वारकानाथ भोई 18 धावसंख्येवरती खेळ करतोय. 10 चेंडू आतापर्यंत खेळलाय. गोलंदाज पुन्हा सज्ज झाले गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर टाकलेला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर गेलाय. पंचांचा निर्णय येतो या ठिकाणी की हा चेंडू वाईटचा आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावा आहे धावफलकावरती 36 धावा धावफलकावरती. 9 चेंडू 10 धावेंची गरज आहे. गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न कॉर्ड बिहाइंड या ठिकाणी. फलंदाज मात्र सरसेनापती माघारी परतलाय. डीजे श्री गुरुदत्त न्हावे हा संघ जो जिंकला आर्या संघासमोर. तर पहिल्या 6 चेंडू मध्ये 8 धावांची गरज होती. षटकार आला. 2 धावा मात्र त्या संघाला झाल्या नव्हत्या. कालच्या दिवसामध्ये स्वयंभू भुवनेश्वर संघ आपण जर पाहिला 6 चेंडू मध्ये 7 धावांची गरज होती. 5 चेंडू मध्ये 1 धावेची गरज आणि 1 बॉल 1 ला 6 ला षटकार लगावला. हीच पुनरावृत्ती होणार का या मैदानावरती? गोलंदाजी मार्फत गोलंदाज हो खोलवा टापता चेंडू ब्रह्मास्त्र वापरला या ठिकाणी. फलंदाजाला मात्र शांत ठेवलंय. हे आहे क्रिकेट 10वीर चषकाचं. कारण क्रिकेटमध्ये वार पलटवार सातत्याने होताना पाहायला मिळत असतात आणि आज देखील तीच पुनरावृत्ती होणार का? संकेत देशमुखच्या हृदयाचे ठोके वाढलेले पाहायला मिळत आहेत. तानाजी देशमुख हे देखील या ठिकाणी या सामन्याचं षटकातील शेवटचा निर्णायक चेंडू आहे. खोलवर टाकता चेंडू ऑन ड्राईव्हचा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण. धावा मात्र मिळणार या चेंडूवरती फक्त आणि फक्त 1. प्रयत्न सोडू नका मित्रांनो. 6 चेंडू 9 धावेंची गरज आहे. काळजाचे ठोके वाढवणारा हा सामना. जे सकाळपासून मायबाप प्रेक्षक या सामन्याचे आस्वाद घेत आहेत. खऱ्या अर्थाने क्रिकेट या मायबाप प्रेक्षकांना काय हवं असतं? सामना कोणीही जिंकू द्या तुषार सर, मात्र सामन्यामध्ये चुरस पाहायला मिळाली पाहिजे आणि ती चुरस सातत्याने 10वीर चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळत असते. 6 चेंडू शिल्लक आहेत. 9 धावेंची गरज आहे. प्रयत्न सोडून देऊ नका. प्रयत्न सोडून देऊ नका. कधी कधी चाव्यांच्या जुगाड्यात शेवटची चावी त्या कुलपाची असते, ज्या कुलपामध्ये आपले ध्येय बंद असतं. आज कुलूप आहे, ते कुलपाला चावी कोणती लागेल हा निर्णायक षटक कोणत्या गोलंदाजाकडे असणार आहे? बराच सारा प्रश्नचिन्ह या ठिकाणी तयार झालेले आहेत. 6 चेंडू 9 धावेंची गरज. पहिल्या दिवशी जर पाहिलं 6 चेंडू 8 धावेंची गरज होती. पहिल्या चेंडू षटकाराला, दुसरा चेंडू डॉट गेला. नंतर मात्र फलंदाज आज मात्र आपण पाहतोय 6 चेंडू 9 धावेंची गरज. कालच्या दिवसामध्ये पाहिलं 6 चेंडू 7 धावेंची गरज होती आणि पहिल्या दिवशी 6 चेंडू 8 धावेंची गरज होती. मात्र हे समीकरण काय चाललंय या मैदानावरती? गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आलाय श्रीकांत. 6 चेंडू 9 धावेंची गरज आहे. अगदी शांत असं वातावरण या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षक माझा तर अतिशय शांतपणे सामना पाहतोय. अजिबात आवाज येत नाही. टाचणी पडली तरी आवाज येईल असा हा सामना. हृदयाची ठोके वाढवणारा सामना. सामना आवडला असेल जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो.
चेंडू या ठिकाणी मात्र आपण पाहतोय काय करिश्मा या मैदानावरती होणार का? चेंडू थांबत थांबत हुलकावणी देतोय. चेंडू मात्र गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये. 4 धावेंसाठी चौकार. या षटकामध्ये निर्धाव चेंडू येणार का? 5 चेंडू 5 धावेंची गरज आहे. जसं प्रेक्षकांना सामना पाहिजे ना तसा मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास जर मार्ग नसेल तर मी शोधेल, जर कोणताही मार्ग नसेल तो मी बनवेल. आणि या ठिकाणी बनवावा लागेल गोलंदाजाला, बनवावा लागेल फलंदाजाला. एका बाजूला वायसीसी पिंगळसई आहे तर एका बाजूला प्रेरणा 11 खैरवाडी. आपण पाहतोय 2 द्वयुद्ध पाहायला मिळतंय. संघमालकांच्या अस्तित्व टिकवण्यासाठी ही स्पर्धा या मैदानामध्ये आपण पाहतोय. अप्रतिम दर्जाचा खेळ या ठिकाणी चाललेला आहे. 5 चेंडू 5 धावेंची गरज आहे. मोठा फटका येणार का? आपण पाहतो ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलं. 1 धाव तर पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. जसा तसा सामना जवळ चालाय तसा प्रत्येकाची या ठिकाणी हृदयाची मात्र धडकन वाढायला लागलेली आहे. 4 चेंडू 4 धावेंची गरज आहे. या 46 धावेंची गरज असताना काय असं वाटतं की सामना एकतर्फी जिंकेल का? प्रेरणा 11 खैरवाडी मात्र या ठिकाणी कमबॅक केले. जय देशमुखने खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी गोलंदाजीमध्ये कमबॅक करून आपल्या संघाचं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळतोय. 18 बॉल 19 ची ही मॅच होती ती मात्र आता 4 बॉल 4 धावेंची या ठिकाणी ही मॅच आले. चार धावेंची गरज आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत. हा चेंडू मात्र डेड बॉल घोषित केलाय, मृत चेंडू घोषित केलेला आहे. म्हणजे जर पाहायला गेलं पुन्हा एकदा 5 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज असणार आहे. पाच चेंडू 5 धाव्यांची गरज आहे. परमेश्वर सर्वांना हिरा बनवून जन्माला घालत असतो, परंतु चमकतो तोच जो जास्त घासतो. खऱ्या अर्थात या ठिकाणी कोण जास्त घासणार आहे, कोण जिंकणार आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत, 5 धावा जमा करायच्या आहेत. आपण पाहतोय फलंदाजीसाठी सज्ज आहे चेतन आणि गोलंदाजी मार्कवर श्रीकांत आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत, 5 धावेंची गरज. ओव्हर द विकेटने मारा करतोय. या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फुलातून अस्मरणीय हृदयाची ठोके वाढवणारा सामना नक्कीच चुरशी. असं वाटतं चेंडू मात्र सीमारेषा गाठणार का, मात्र त्या ठिकाणी उंच झेप घेऊन त्या चेंडूला मात्र पकडले. एक अप्रतिम झेल पकडलंय. एवढ्या तेवढ्या अपयशाने खेळ संपला समजू नका. बाजी पलटायला थोडा वेळ द्या, यश खेचून आणता येतो. आणि खऱ्या अर्थाने गोलंदाज यश खेचण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत, 5 धावेंची गरज आहे. फलंदाज मात्र बाद झालेत. 41 धावा धावपळावरती लगावल्या गेल्या आहेत. फलंदाज आलाय राज. राज या ठिकाणी आपल्या नावाप्रमाणे राज्य करेल का या सामन्यामध्ये, मात्र खऱ्या अर्थाने श्रीकांतने कमबॅक केलंय. या ठिकाणी आपण पाहिलं ना, तारण हरतेची भूमिका गोलंदाज करण्याच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हो हो हो, क्या बात है.
अविस्मरणीय अशी या ठिकाणी हा सामना पाहायला मिळतोय. 3 चेंडू 5 धावेंची गरज. संध्याकाळच्या सत्रामध्ये राजू शेठ कशा पद्धतीने सामने होतात ना ते फक्त 10वी चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगले दर्जाचे या ठिकाणी आणि क्वालिफायचे सामने. आणि आज संडे आणि फंडे. पहिल्या दिवशी पाहायला गेला 8, दुसऱ्या दिवशी 7 आणि आज 9. 3 चेंडू 5 धावेंची गरज आहे. एकाचा उमेदवार एकाचा प्रेक्षक म्हणतात अरे एकच फटका मारायचा आहे बस, परंतु ते करण्याचं धाडस देखील करावं लागणार आहे फलंदाजाला. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 5 धावेंची गरज आहे. राज या ठिकाणी ऑन द स्ट्राईकला आहे. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिले ना सरसेनापती द्वारकानाथ भोई माघारी परतल्यानंतर पडझड होताना पाहायला मिळाली प्रेरणा 11 खैरवाडी संघाची. आणखीन एक निर्धाव चेंडू वेगावरती स्वार झालाय. सबमिरिन डिलिव्हरी अगदी आपण पाहिलं समांतर बाजूमध्ये चेंडू गेलाय. 2 चेंडू 5 धावेंची गरज. काल 1 चेंडू 6 धावा झाल्या. आज काय होणार? फटाके फुटणार, परंतु कोणत्या संघाच्या बाजूने? 2 चेंडू 5 धावेंची गरज आहे. पिंगळचे संघाच्या 6 फलंदाज बाद झालेत आणि प्रेरणा 11 खैरवाडी संघाचे 4 फलंदाज बाद झालेत. या ठिकाणी जडीबुटी भानुमती कोणत्या संघाची चालणार? अप्रतिम दर्जाचा खेळ चाललाय. प्रेक्षकांना काय हवं असतं? सामना मात्र हाय व्होल्टेज चुरशीचा सामना व्हायला पाहिजे. 2 चेंडू शिल्लक 5 धावेंची गरज आहे. फक्त एकच फटका बनवायचा आहे. बोलणं सोपं, करणं कठीण असतं. श्रीकांत पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्ग सज्ज झालाय. ओव्हर द विकेटने मारा करतोय. समोर फलंदाज राज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आपण पाहिला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वीरित्या पार होतोय. आता मात्र 1 चेंडू शिल्लक आहे. 1 चेंडू मध्ये जर का प्रेरणा 11 खैरवाडी संघाने 2 धावा पूर्ण केल्या तर सामना जिंकू शकतोय. कारण आणि 2 धावा करणं कंपल्सरी आहे. आता 1 चेंडू आणि 3 धावेंची गरज आहे. प्रेरणा 11 खैरवाडी संघाचे 4 फलंदाज माघारी परतलेले आहेत. नक्कीच प्रत्येकाचा काळीज. संकेत देशमुख 4 विकेट गेल्यात प्रेरणा 11 खैरवाडी संघाच्या. तुमच्या 6 गेल्यात. म्हणजे या ठिकाणी 1 चेंडू 3 पाहिजे. जरी 2 झाल्या तरी सामना जिंकू शकतोय आणि 2 कंपल्सरी करणं गरजेचं आहे. राज 1 चेंडू 3 धावेंची गरज. प्रत्येकाचं काळीज बघा कसं करतोय. श्रीकांत गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. शेवटचा चेंडू, निर्णायक चेंडू. या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवायचं आहे. कोणता संघ या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवणार? चेंडू हवेमध्ये, बराच वेळ हवेमध्ये पाहतोय. चांगला झेल. झेल मात्र सुटला आणि सामना मात्र हातातून सुटलाय. सामना जिंकतोय प्रेरणा 11 खैरवाडी संघ.